उपनगरामध्ये ठाणे, पनवेल, बेलापूर, आगरी, कोळी, भंडारी, कराडी आणि पश्चिम महाराष्ट्रामधला माळी, धनगर हे जर माणसं एकत्र आली ना, मुख्यमंत्री महोदय, ज्या कारखानदारांना तुम्ही मंत्रिमंडळात बसवलंय, उद्या राष्ट्रवादीची सत्ता आली की हेच पुन्हा राष्ट्रवादीत जाणार. अरे आम्ही गावगाड्यातल्या माणसाने, गाड्या वस्ती तांड्यावरच्या माणसाने तुम्हाला मत दिले. लढाईला वडकुटे साहेब, लढाईला घुगे साहेब, लढाईला आमचे नाईक साहेब, लढाईला आमचे हे 18 पगडवतीचे माणसं, शरीर यष्टीचा वडार, बेडर, रामोशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या किल्ल्याला जे चिरेबंद दगड घडवून त्या रायगडात कुणाचे जवान अरे मग हे सरकार आपल्या विरोधात अशा गॅजेट वापरून आपल्या महत्वाचं तुम्हाला सांगायचं मला हैदराबाद गेलाही म्हटलं काय होईल तुझं, बरोबर आहे की नाही. आणि त्या जरांगीला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला, ज्या सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिला, ज्या शिवसेना उभाटा गटाचा दानवे 1.5 फुट्या, दानवे अंबादास दानवे, तू मला हात्या बोक्या बोलला, 1.5 फुट्या गावातल्या ओबीसीने ठोकलं तर तुझी चट्टी राहील का तुझ्या अंगावर. विद्रोह काय विद्रोह, आमच्या हक्क आणि अधिकाराचं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं, हातामध्ये दांडकी नाही. आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करतो. माणसाने मात्र कारखाना द्यायची वेळ आली की पाहुण्या रवळ्याला दिला, आमदारकी द्यायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला आमदारकी दिली, साखर कारखाना काढायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला कारखाना दिला. अरे पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाही, तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही. आणि तुमचं आरक्षण गेलंय आज, एकही माईचा लाल, एकही खासदार सारा आमच्या गावगाड्यातून, गाड्यावरून, कांद्यावरून, वस्त्यावरून आमची मतं घेऊन आमदार खासदार झाला तर एकही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. तुमचा इतिहास काय. आणि हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणारे साले तुमच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत. भुजबळ साहेबांवर एवढी टीका झाली, साला एकही बोलत नाही. इकडे मुंडे बंधू भगिनींना टार्गेट केलं जातं, एकही त्यांच्या पक्षाचा आमदार खासदार बोलत नाही. संजय राठोडांवर वरती बोललं जातं, त्याच्यावर कुणी बोलत नाही. तुम्ही एक व्हा, तुम्ही एक व्हा, तुम्ही नेक व्हा. तुम्ही एक व्हायचं, मग कसं वस्तीगृह घ्यायचं ते बघू, मग कसं आरक्षण अबाधित ठेवायचं ते बघू, मग कसं बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू. अजितदादा पवार गावगाड्यातल्या ओबीसीला भटक्याला तुम्ही आजपर्यंत लाज वाटते तुमची, तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही दिला. आष्टीकर, अरे लय चिल्लर आहे आष्टीकर. काय 5 दिवस सेवा केली, मतं मागायला येईन आमच्या झोपड्यासमोर, या मतं मागायला आमच्या ओबीसीच्या दारात. हे बघा, माझी तुम्हाला शपथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. तुमचं मत तुम्हाला, तुमचं मत ओबीसीला, तुमचं मत एससी एसटीला, ज्या ज्या लोकांनी तुमच्या मताचा बाजार मानला, ज्या ज्या मताने सत्तेसाठी, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, पुन्हा राजकारणातनं कारखाने, कारखान्यातनं हजारो कोटी रुपये, निवडणुका आल्या की तुमची मनाचा अध्यक्ष झालाय. कुणी केला, कसा केला, अरे त्याला लेखक म्हणून गळ्यात मध्ये बांधत होतो मी सुद्धा, लय कादंबऱ्या वाचल्या त्याच्या. तुमच्या या धरणाच्या बॅकवॉटर मध्ये जे तुमच्या आमचे जमिनी गेल्या तुमच्या आमच्या,
त्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चितोडी धनगराच्या जमिनी गेल्यात बरं का आवडकुटे साहेब. पैठण, सिद्धेश्वर, येलदरी कुणाच्या जमिनी गेल्या? धरण विशाला आणि कोरड गशाला. काय सांगितलं? विश्वास पाटील म्हणला ढाकलून काढून पुढे गेली म्हणला आणि कमी बुद्धीच्या माणसाच्या हाताखाली मला काम करावं लागलं म्हणला. अरे तुझ्यात एवढी धमक होती, तू एवढा बुद्धिमान होता, तू वागणूक केलं म्हणून तुझ्यावरती लोक तुझ्यावरती आरोप करते. तू आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आणि म्हणतो काय मला जर दाखला मिळाला नाही आणि कमी बुद्धीची माणसं पुढे गेली आणि मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं. अरे मग राजीनामा द्यायचा होता. लय तो बुद्धिमान होता ना, बुद्धी पाडण्याचे होते. गावगाड्यातल्या लोकांना आरक्षण दिलंय म्हणजे प्रतिनिधित्व दिलंय. आमचा तात्याराव लहाने, तुकाराम मुंडे, आमचा भाई गणपतरावजी देशमुख, वंदनीय स्वर्गीय विठ्ठलरावजी नाईक, आमचे राजीव सातव, काय माणसं होती रे. अरे हे कधी कुणाला गावगाड्यातल्या लोकांना कुणाच्या मनामध्ये थोडासा निर्माण होईल असे हे माणसं कधी वागले का? आणि हे काय म्हणतात बघून घेतो ते 1.5 फुटे आता बोललो ते राम दानवे, ते विखे पाटील, ते म्हणतो हे राजकारण करायला लागलंय. अरे तुमच्या 5 पिढ्या गेल्या कारखान्यातनं पैसा आणि पैशातनं वायनरीतनं निवडणुकीतनं खासदार, निवडणुकीतनं आमदार. काय करतो विखे पाटील तुम्हाला? सोशल जस्टिस काय करतो तुम्हाला? अटक करते काय करतो तुम्हाला? बंजाऱ्यांच्या घरावरचे अजून पत्रे निघाले नाहीत. पत्रे अजून भटक्यायुक्त जाती जमातीचं पाल गेलं नाही. पाल आता किती बोलावं? शिक्षणावर बोलावं, बजेटवर बोलावं. सगळ्यांना मला सांगायचंय आपण ताकदीनं भुजबळ साहेबांच्या पाठीशी लढायचं. कारण आपल्याला हैदराबाद गॅरंटी करून आम्ही विरोध केला का? ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का? अरे याला काय पाहिजे? याला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. त्याचं कारण सांगू का? तुमच्या आमचा ओबीसी मधला एखादा नाविकाचा, एखादा सुताराचा, एखादा लोहाराचा, एखादा धनगराचा, एखादा अमरी समाजाचा, एखादा वंजारी समाजाचा, एखादा बंजारा समाजाचा, गावगाड्यातला माणूस जो तांड्यावर राहतो, वस्तीवर राहतो, डोंगराच्या कुशीला राहतो, काबाड कष्ट करतो, ऊसतोडीचं काम